महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ आज गडिंग्लज दौऱ्यावर होते. नगर परिषद शाळेचा विकास व्हावा, त्यांचा पट वाढावा, तसेच त्यांना आधुनिक टेक्नॉलॉजीचे ज्ञान मिळावे यासाठी संकेश्वर रोड येथे मधुसृष्टी विद्यालय येथे डिजिटल बोर्ड तसेच मधुसृष्टी मैदानावरील प्रेक्षक गॅलरीचे लोकार्पण मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रभारी नगराध्यक्ष महेश सलवादे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक व प्रमुख मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. तसेच मधुसृष्टी मैदानाच्या विकासासाठी 1 कोटी रुपये देणार असल्याचे आजच्या दौऱ्यात सांगितले. आजच्या या कार्यक्रमाचा आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. परवा झालेल्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आपल्या गडिंग्लज नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेतील 11 विद्यार्थ्यांनी यश 12 विद्यार्थ्यांनी यश मिळवलं. त्या विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि पुढच्या वर्षी या नगर परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी राज्यातील पहिल्या दुसऱ्या नंबरमध्ये यावे अशा प्रकारच्या अपेक्षा करून त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. बंधू भगिनींनो, आपल्याला माहिती आहे की आपली शिक्षण पद्धती हे 1ली ते 10वी पर्यंत त्याला थर्मामीटरच नाही, एकदम 10वीलाच परीक्षा. त्यामुळे मुलाची प्रगती किती झाली, मुलगा शाळेमध्ये जाऊन नेमका करतो काय, त्याची चाचपणीच आपण करत नाही. आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा 10वी पर्यंत मुलाच्यावर कसल्याही प्रकारचा बोजा लादायचा नाही म्हणून त्याला ही संमती दिली आणि या परीक्षा रद्द झाल्या. या राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून आपण प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक या 2 स्कॉलरशिप परीक्षेची कायद्याने व्यवस्था केली आणि सगळ्या विद्यार्थ्यांनी या स्कॉलरशिपला बसावं अशा प्रकारचं कंपल्शन करणारा कायदा मी या खात्याचा मंत्री असताना काढलेला होता. आणि त्यामुळे निदान या स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांची चाचणी होते, ते मुलं अभ्यास करतात आणि निदान त्या मुलाचं शैक्षणिक पात्रता कळायला फार मोठं साधन तयार झालेलं आहे. आणि या परीक्षेमध्ये नगरपालिकेच्या या विद्यार्थ्यांनी जे यश मिळवलेलं आहे ते उल्लेखनीय आहे. बंधू भगिनींनो, पूर्वी प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत होतं, आता ते आहेच. परंतु केंद्र सरकारनं मध्ये कायदा केला, घटनेप्रमाणे शिक्षण शिकण्याचा अधिकार हा मुलांचा आहे आणि त्याला सगळं पुरवायचं शासनाने असा कायदा केला. जरी एखाद्या विषयासाठी एकच विद्यार्थी जरी असला आणि त्यानं मागणी केली की मला हा विषय शिकायचा आहे, तरी सुद्धा त्याला शासनाने त्या मुलाची शिक्षणाची सोय करायची आहे. म्हणजे आता मूलभूत अधिकार आपण मुलाला दिलेला. आणि मग या काळामध्ये मी शिक्षकांना विनंती करेन, एक फार मोठं आव्हान आपल्या समोर आहे. शिक्षण ज्ञानाचं एक पवित्र ज्ञान देण्याचं आपल्याला परमेश्वरानं तुम्हाला देणगी दिलेली आहे. हे काम कर्तव्य म्हणून आपण केलं पाहिजे. आणि आपल्या प्रांगणामध्ये येणारा मूल हे आपलं मूल आहे, त्याच्या चांगल्या पद्धतीचं शिक्षण व्हायला पाहिजे अशा प्रकारचं काम करण्याची आवश्यकता आहे. आता नवीन आव्हानं आहेत. मगाशी मला लता विचारत होती, तुम्ही ज्यावेळेस शाळेत जात होता, सुट्टी जरी असते तरी शाळेत येऊन शेणानं सारवत होतो फळ्या, घरातून चटई आणत होतो आणि प्राथमिक शिक्षण हे सगळ्या राज्यातच ही परिस्थिती होती. आता तो काळ बदलला. नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा आल्या. पालकांची अपेक्षा आपल्या मुलांना इंग्रजी फाटफाट बोललं पाहिजे, तो IAS IPS झाला पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे. आणि मग इंग्रजी शाळेच्या माध्यमाकडे जाण्याचा कल हा मुलांचा वाढायला लागला.
न्यायला यायला येणारी बस, त्याचा चांगला ड्रेस, बसायला शाळेत बेंच आणि चांगलं युनिफॉर्म आणि दुपारची जेवणाची व्यवस्था, आणि यासाठी भरमसाठ पैसे मोजायला पालक तयार झाले. आणि या सगळ्या प्राथमिक शाळांचा जिल्हा परिषद असेल किंवा नगरपालिकेच्या पटसंख्या घसरायला सुरुवात झाली. आणि मग या खात्याचा मंत्री म्हणून माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला की पटसंख्या घटली की शिक्षक अतिरिक्त व्हायला लागले आणि शिक्षकांच्या अतिरिक्त शिक्षकाचा समायोजनाचा प्रश्न हा फार मोठा प्रश्न आपल्यासमोर तयार झाला. आणि आम्ही ठरवलं की 12वी D.Ed झालेला शिक्षक सुमार इंग्रजी, सुमार गणित, सुमार सायन्स आणि या 3 विषयामध्ये आपले प्राथमिक शाळेतले विद्यार्थी कच्चे पडायला लागले आणि त्याचा परिणाम हा झालेला होता. आणि म्हणून आपण कायदा केला. ग्रॅज्युएट आणि D.Ed इंग्रजी माध्यमासाठी 20% जागा आपण आरक्षण ठेवल्या. ज्या आज लक्ष्मीराज देसाईने सेमी इंग्रजी सुरू केलंय, सेमी इंग्रजी सुरू करण्याचा आदेश आपण यापूर्वीच काढलेला होता. आणि मी आता विनंती करेन की आपल्या शाळेमध्ये इंग्रजी, सायन्स आणि गणित हे जर आपण पक्के केल्याशिवाय विद्यार्थी टिकणार नाहीत आणि पटसंख्या वाढणार नाही. यासाठी असलेल्या शिक्षकांनी सांगितलं पाहिजे किंवा हे विषय आम्ही शिकवण्यामध्ये थोडेसे असमर्थ आहोत. आणि म्हणून या गावातील कोचिंग क्लासेस घेणारे किंवा इंग्रजी, सायन्स, गणित शिकवणारे यांना मानधनावर आणा. नगरपालिकेच्या कडून लक्ष्मीराज देसाई आता काही मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे, तो अध्यक्ष म्हणून त्यानं अशा विद्यार्थ्यांचं मानधन द्यायचं आणि तेवढे सब्जेक्ट शिकवण्याच्या मुलांना चांगलं पारंगत करायचं. आणि मला असं खात्री मी देतो की मग तुमच्या या नगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या कधीच कमी होणार नाही. दुसरे एक शिक्षकांनी करण्याची गरज आहे. आता मी अनेकदा सांगितली होती, मला इथं सांगितली, मला आठवत नाही. अशा स्कॉलरशिपच्या निकालानंतर त्यामध्ये पहिला तालुका येतो राधानगरी, भुदरगड आणि कागद, या 3 तालुक्यामध्ये स्पर्धा आहे जिल्ह्यात. मुलांना तो विचार की यांचे आई वडील काय करतात, तर त्याचे 17 आई वडील हे शिक्षक आणि शिक्षिका होते. म्हणजे त्यांचे वडील शिक्षक होते किंवा आई शिक्षिका होते. आता माझी काय विनंती आहे, ठीक आहे, आपल्या मुलाला जास्त कष्ट करून शिकवलं असेल किंवा आई वडिलांची बुद्धिमत्ता त्या मुलामध्ये आली असेल, तर आपणही आपल्या शाळेमध्ये येणारी मुलं ही आपलीच आहेत समजून शिक्षकांनी त्यासाठी वेगळा वेळ काढला पाहिजे. त्याला शिकवलं पाहिजे. जो हुशार आहे त्याला वेगळं घेऊन त्या हुशार मुलाला घेतलं पाहिजे. आपल्याला माहितीये की आपल्या वर्गातील मुलांचा बुद्ध्यांक किती आहे. एक मुलगा हुशार आहे, एक मुलगा मध्यम आहे, एक मुलगा कच्चा आहे. तर कच्च्यासाठी 1 तासभर आपण शाळा सुटल्यावर त्याला दिला पाहिजे. त्याचा तो निदान मध्यम पर्यंत कसा आला पाहिजे, मध्यमचा वरती कसा गेला पाहिजे, आणि जे हुशार आहेत ती पहिल्या नंबरातच कशी आली पाहिजे, हे शिक्षक करू शकतात. आणि करण्याचं काम वाटते शिक्षकांनी करावं. आता या डिजिटल शिक्षण युगामध्ये आणि या मोबाईलच्या जगामध्ये सगळ्यात फास्ट कोण झाले असतील तर लहान मुलं. त्यांचा बुद्ध्यांक एवढा वाढलेला आहे. आपण मोबाईल घेतो ठेवतो, मला तर काय त्याचं कळतच नाही. ती मुलं सगळं खेळ काढतात, ते काय त्याचं कुठलं ऍप्लिकेशन सोडतच नाही. हे चांगले, वाईट सोडून देऊ आपण. तर ती मुलं इतकी हुशार झालेली आहेत, त्यांचा बुद्ध्यांक एवढा वाढलेला आहे. त्याशिवाय टीव्हीवर येणारं शिक्षण, डिजिटल शिक्षण, आता AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, यामुळे शिक्षणाची सगळी पद्धत बदललेली आहे. वाटते शिक्षकांनी आता याबद्दल अपडेट राहण्याची आवश्यकता आहे. एखाद्या मुलानं एखाद्या मोबाईलवर, एखाद्या टीव्हीवर बघितलेला प्रश्न विचारला आणि शिक्षक उत्तर देऊ शकले नाही तर फार मोठा घोटाळा होण्याची आवश्यक शक्यता आहे. मी अशासाठी सांगितलं की आता पूर्वीची शिक्षण पद्धती आणि आतामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे. त्याला आपण अपडेट राहणं, सज्ज राहण्याची आवश्यकता आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी मनपूर्वक
सर्व आपल्या नगरपालिकेच्या प्राथमिक शाळांना मी शुभेच्छा देतो आणि पुढच्या वर्षी मी जे भाषण केलं ते लक्ष्मीबाई देसाईने ऐकलेलं आहे. ते अध्यक्ष म्हणून याची सुधारणा करतील आणि प्रत्येक शाळेत भेट देऊन इंग्रजी, गणित आणि सायन्स या विषयाची चांगली व्यवस्था करतील आणि या शाळेचा पट कमी होणार नाही तर दर वर्षाला कसा वाढेल अशा प्रकारचं ते काम करतील. आणि मला वाटते शिवो आणि प्रशासन अधिकारी, गट शिक्षण अधिकारी आहेत काय त्या हजर आहेत का नाही नाहीत. त्यांना डेप्युटी नोटीस काढा. मंत्र्यानं कार्यक्रम घेतला की त्याने हजर राहायचं आहे आणि त्या प्रशासन अधिकारी आहेत ना, नगरपालिका शिक्षण मंत्र्याचा अधिकार आहे, त्याला नोटीस काढा. आणि म्हणून आपण पुढच्या काळामध्ये चांगलं काम करावं अशी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. परंतु या निमित्ताने दोन गोष्टी महेश सर्वांनी सांगितल्या. आता वास्तविक हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि हा दलित समाजामध्ये त्या आरक्षणामध्ये येतो. आता 70 लाख रुपये खर्च करून हे स्टेडियम बांधलेलं आहे. आता मी मगाशी शिवनं सांगितलं की रस्त्याच्या कडेला असंच जर स्टेडियम आपण उभं केलं तर त्याला कंपाऊंडही होईल आणि बाहेरच्या बोलण्यात दुकान गाडी काढता येत का बघा, त्याचं इस्टिमेट करा, तेवढं उत्पन्नाचं साधन होईल. आणि आपल्याला सांगितल्याप्रमाणे जी सगळी राड झालेली आहे ती सगळी राड काढणं, हिरवळ चांगली तयार करणं आणि भोवतीभोर ड्रेनेजची व्यवस्था करण्यासाठी वाटते ह्या दोन्हीसाठी दलित वस्तीमधून 1 कोटी रुपयाचा निधी मी आजच गडिंग्लज नगरपालिकेला वर्ग करतो. त्यांनी यामध्ये काम करावं अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. 10 तारखेला माझं अधिवेशन झाल्यावर येणाऱ्या महेशने आणि महेश तुर्गपटाने मला भेटावं. आपण 8 दिवसाच्या आत नगरपालिकेच्या सगळ्या 27 नगरपालिकेच्या नगरसेवकांची बैठक घेऊन त्यांना डेप्युटेशनचा आणि येणाऱ्या राज्यातून निधीचं आपण वितरण करू. नाहीतर महेश सर्वांना 1 कोटी दिलं आणि आम्हाला काय दिलं नाही असं व्हायला नको. आणि म्हणून आपण त्याबद्दलचं नियोजन करू. आणि कोडरगी रोडला आपण जे स्टेडियम बनवायला निघालेलो आहे त्याची सागवान झाडं, आता झाडाबद्दल थोडा नियम कडक आहे. 169 झाडं त्यांना तोडता येतात. आणि झाडं थोडी राहिलेली आहेत. आपल्याला तिथे स्टेडियम करून दुकान गाडी करायची आहे. परंतु पॅव्हिलियनचं काम 7 कोटी रुपयाचं येत्या 10-15 दिवसातच त्या कामाचा आपण शुभारंभ करणार आहोत. एकदा पॅव्हिलियन झालं की मग आपण तिथं सिंथेटिक आपण ग्राउंड करणार आहोत आणि फुटबॉलच्या भव्य मॅचेस कदाचित मिशी सुद्धा इकडे येईल अशा प्रकारचं काम. आता तुमचा आवडता कोण आहे, मेसी का रोनाल्डो? स्टेडियमच्या उद्घाटना करू अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. म्हणून अनेक विकास कामाबाबत आज शाळेचा कार्यक्रम आहे. आपल्याला काय राजकीय बोलायचं नाही. आणि जी कामं आम्ही घेतलेली आहेत त्याचा झोपडपट्टी असेल, झोपडपट्टी निर्मितीकरण असेल, घरकुलाचं काम असेल, पडरग्याचं स्टेडियम असेल, ही सगळी कामं आपल्याला वेळेत पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं अशी अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो. आणि एका चांगल्या कार्यक्रमाला शैक्षणिक येण्याची संधी मला मिळालेली आहे. मनपूर्वक आपले सर्वांचे आभार म्हणून मी आपली रजा घेतो. जय जय महाराज.